गुरु गुरु ओके सेवा दिला भगवंता ठेवा ध्यास मनी हेच जडू दे माय बाप माऊली तिचा आकार विश्वाचा तारणहार बाप्पा श्री गणराया गणरायाला वंदन करतो गणेश देवता नटेश्वराच्या चरणी नतमस्तक होतो माझं ग्रामदैवत धनिकेदारनी आई जुगाई देवी तिच्या चरणी वंदन करतो या महाराष्ट्राचा राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज यांना त्रिवार मुजरा करून आज या ठिकाणी मित्रांनो कोकणची लोककला शक्तीपुरा या कार्यक्रमाचे आयोजन सुनील दादा नवल सहकारी संतोष आंबेकर आज या ठिकाणी मित्रांनो ही कोकणची लोककला जोपासत असताना माझे ढोलकीपट्टू साहित्यकर विंजो मास्टर गुरुनाथ अमुस्कर तयार मास्टर वेदांत जाधव किवड रितेश चव्हाण साऊंड दादा राजू दादा फड्यान शाखा गणेश नृत्य कलापथक विरार आज या ठिकाणी या कार्यक्रमासाठी उपस्थित आदरणीय लोककलाकारांना लोककलावंतांना लोकशाहीरांना सदैव पाठिंबा देणारे दिनेश दादा कुलकर्णी साहेब
प्रमाण पुण्याचे शाहीर एक बुलंद आवाजाचा शाहीर सुशांती गडाख गोवा, वाचक संदीप सावंत गोवा, शुभम मांडर आणि गोमकार पड्याल यांना सुद्धा शाहीर मानाचा मुलगा करतो. हे हवी हे माझ्या फेरीला सुरुवात करणारे चांगलं सहकार्य असू द्या असं अपेक्षित आहे. मित्रांनो, शक्यपुराची जुगलबंदी म्हटलं की प्रतिस्पर्धी शाहीर आणि आमचे प्रतिस्पर्धी शाहीर बुवा राजेचे निकम त्यांचे गुरुवर्य विजय निकम बुवा या ठिकाणी उपस्थित आहेत. यांना स्वतः शाहीर मानाचा मुलगा करतो आणि स्तवनाला सुरुवात करतो. म्हणायचे रसिक देवा तुमचा आशीर्वाद हवा. हे रसिक देवा रसिक देवा
वंदना तुलाई जपतो मी ठाई लोक कलावंतांची थोर पुण्याई छंद जडला मनाला कलेचा नवा छंद जडला मनाला कलेचा नवा रसिक देवा रसिक देवा रसिक देवा रसिक देवा रसिक देवा रसिक देवा अज्ञान मी हा बालकताना गुरुन दिला मजला ज्ञानाचा पाना ज्ञानाचा पाना गुरुने दिला मजला ज्ञानाचा पाना अज्ञान मी हा बालकताना गुरुन दिला मजला ज्ञानाचा पाना रसिक देवा बोल श्री गणपती गजानन धनिरवळनाथ सुगाय देवी अखंड हरदा सोयीचा विजय असो असो बाबरंगले घराण्याचा असो असो एक बोल तू रे वारे गणपती बाप्पा मोरया
धन्यवाद मित्रांनो. आलेलं पारितोषिक असं आहे. आदरणीय आमचे मित्र शुभम योगेश नवेले, रसिकजनो मोठा कार्यक्रम असला तरी सोडत नाही, गावी असला तरी दादांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक. त्याचप्रमाणे आमचे मित्र आमचे बंधू चंद्रकांतजी श्रीपत भोड गाव राजापूर आणि आशिष पेरडे दादांच्या माध्यमातून सुद्धा 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. फरमाईश या ठिकाणी लवकर यावे गणराज नक्कीच. त्याचप्रमाणे मनोहरजी रावणम दादांच्या माध्यमातून 201 रुपयाचं पारितोषिक. वैदाई चव्हाण यांच्याकडून 201 रुपये. तुझी आणि माझी प्रीती नराळी ही गवळण झाली पाहिजे. उशीर झालाय पण नक्कीच अंतर आहे की कमी करू गाण्याचा. हा आता गण काही जमिनी होत नाही ना, नक्की ना, घाबरायचं नाही बुवा. हा बुवानी म्हणून गेले की बुवानी म्हणजे परवाच मेच्या सीझनचा पहिला कार्यक्रम बुवांसोबत झाला माझा पासलमध्ये. त्यावेळेस म्हटलं होतं की बुवा शिळे जे खाता ना, म्हणजे काल जी वारी झालेली दुसऱ्या गावात गेल्यानंतर लोकांना माहिती आहे काल काही तिकडे झकमारी केली आपण नाही ना. त्या उद्देशाने मी म्हटलं होतं बुवा ना की बुवा आज मी वारी करतोय, काही द्यायचं तेवढं लिहून घ्या, उद्या मुंबईत शो आहे तुमचा नाही माझा. पण पलट वर्गाला नक्कीच. पण बुवा आज गरबाटलं काय बोललेलंच नाही, तिकडे निसता दांडा काढूनच बाहेर. म्हणून बुवा म्हटलं अजून म्हटला होता विषय की बुवा आम्ही दांडेकर. बुवा म्हणतात आम्ही पण त्यातलं जाऊ. एरवी तर म्हणतात आम्ही बाजू मांडतो पार्वतीची बाजू मांडून बोला ना. आम्ही दांडा आमचा का वाटत म्हणायचं, आमचा ताटच आहे की नाही. म्हणून त्या अनुषंगाने मित्रांनो म्हटलं होतं बुवांनी काढली ऐकतं की म्हणतात आम्ही सुद्धा दांडेकर जाऊ असू द्या बुवा, खेळ जिकडे वॉस्का भेटून तिथे घालून घ्या, चालेल पुरसती. आता गणाला सुरुवात करतो. काय म्हणायचं बघा. तुझा धार देवा अंधारातल्या जीवाला तुझ प्रकाश द्यावा. भक्तीच्या या फुलानी चरणी वाहतो तुला देवा. सुरसुमनानी गणराया आलवितो. म्हणतात की तूच माझा एक मित्र आहे म्हणून गण बुवावत जीवन बुवाच्या चाली बघायच्या, मान्य करायच्या. भरपूर वेळा सांगितलं आपली ती बाजलायची नाही अजिबात. म्हणून गण बुवा लक्ष असू द्या. तुमच्या अनुषंगाने सुंदर कार्यक्रम या ठिकाणी उपस्थित या व्यासपीठावर केलेला आहे. मी माझ्या गणाला सुरुवात करतोय. म्हणायचं काय बघा. श्री गणा तू गजानना तुला आसे लागली भक्ताना ओढ लागली मना. आसे लागली भक्ताना ओढ लागली मना. लवकर या मोरया दर्शन द्या. लवकर या मोरया दर्शन द्या नयना.
लागली भक्ताना ओढ लागली या मना लवकर या मोरया दर्शन द्या नयना लवकर या मोरया दर्शन द्या नयना लवकर या मोरया पडते पावसाची झाली पेरणी तुझीच करणी सुकला माती सौर हात जोडणी विनंती तुझला पडते पावसाची सर पडते लंबोदरा तुझया सागरा विनंती करतो तुला या क्षण लंबोदरा तुझया सागरा विनवणी करतो तुला या क्षण आस लागली भक्ताना ओढ लागली या मना आस लागली भक्ताना ओढ लागली या मना लवकर या मोरया दर्शन द्या नयना लवकर या मोरया दर्शन द्या मोरया लवकर या मोरया दर्शन द्या नयना लवकर या मोरया दर्शन द्या नयना निसर्ग कोपला मेघ तापला येणा लवकर वर किरण कोवळी वारे सरले आली सृष्टी अंधकार निसर्ग कोपला मेघ तापला येणा लवकर वर किरण कोपळी सुटली वारे सृष्टी अंधकार दृष्टी अंधकार दृष्टी अंधकार लवकर या मोरया दर्शन द्या नयना 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 भक्ताना ओढ लागली या मना
दर्शन द्या नयना. वा गण अर्धवट घेतला नाही तर म्हणाल यमक गावला नाही बुवाना पुढं. आयोजकांचं म्हणणं आहे म्हणून आवडतं घेतोय. टप्पाली लाटीला तुझ्या टप्पाली लाटीला तुझ्या टप्पाली लाटीला बुवा चुम्मा देना मला. माझा मित्र आर्ट रावनाथ बंधू यांच्याकडून खरोखर हा बघा माझी एक स्केच काढलेली आहे. मित्राचे आभार मानतो. मित्रा सदैव यशस्वी हो हीच ईश्वराचरणी प्रार्थना करतो. आलेलं वर्दोषिक चंद्रकांतजी जोगले आमचे मित्र राहणार भांडू महापौराचं नेले कारण बुवा वाघ लाकडा झाला होता. बुवा इसरले बुवा चांगल्यांच्या मागण्या धाव होती. असू द्या आमचे मित्र आदरणीय ज्यांचा आधार मला होता की यापूर्वीची जी कलाकार मंडळी मी नाचवायचो यांच्या माध्यमातून नाचवायचो. चंद्रकांतजी जोगले साहेब आणि त्यांचे सुपुत्र सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. दादांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. राधाकृष्ण प्रेमात रंगली ही गवळण झाली पाहिजे पण भावानं माझ्या वेळेअभावी फरमाईश सगळ्यांच्या मनात गेलो ना तरी सुद्धा इथे एका एका ओलीत मध्ये वाजवू नको. एकदाच वाजव सगळी गाणी एकदम होती कमी. राधा कृष्ण प्रेमात रंगली दुनिया झाली दिवाणी. ही राधा माझ्या हृदयाची राणी. आज रामर झाली प्रेम कहाणी. दादू स्वाद म्हातारा झाला तरी गावात खायत नाही हा शितारच करतो. ही राधा माझ्या हृदयाची राणी. त्याचप्रमाणे चंद्रकांत दादा भोड यांचं म्हणणं आहे की लवकर या गणराज. सुटला तो वारा बरसल्या धारा. मयूर हा नाचतो फुलवून पिसारा. सजनी वसुंधरा चढवून लवकर गणरा. हो लवकर गणरा.
धारा मयूर हा नाचतो फुलफुल विसारा सजनी व सुंदरा चढवून लवकर या गणराज, हो, लवकर या गणराज, हो, लवकर या गणराज, हो, लवकर या गणराज. धन्यवाद धन्यवाद रसिक जनो. शाहिराने या ठिकाणी गवळण सादर सुंदर पद्धतीत केलेला आहे, प्रेमप्रसंग केलेला आहे. त्याप्रमाणे बुवा गवळणीची कटिंग देतो. लक्ष सुद्धा शॉर्टकट मध्ये ये प्यार तो है एक धोखा. कितना म्हणायचं गाणं आहे आपलं. सुंदर गाणं सुंदर. बुवांची लेखणीचा नादच नाही करायचा. गुरुवार यांना पुन्हा एकदा शाहिरी मानाचा मुद्रा करतो. बुवांची गवळण सुंदर गवळण. बुवा काय म्हणाले बघा. वाट पाहते मी तुझी नंदलाला, तुझ्यासाठी जीव व्याकुळ झाला, काना तुझ्या वाचुनी माझे कुणी नाही, तुझ माझ्या हो ध्यानी मनी, हो वेडी झाली वृंदावनी तुझी राधाराणी, वेडी झाली वृंदावनी तुझी राधाराणी. सुंदर गवळण सुंदर बुवा. नात नाही, विषय सुद्धा बात नाही, पण चिमण बुवा गवळणीची कटिंग देतो. गवळणीमध्ये बघा आज ठासणार बुवा. बुवा म्हणतात की जिमन बुवा माझे तोच एक मित्र आहे, मी खरोखर आदर्श ठेवतो. पण बारी म्हटल्यावर बारी म्हणजे तिथं कोणाचा बापूस वाला तरी काही काही नाही म्हणजे पैसे देणारा म्हणून पैसे देणार फुकट बघाय तू पण 200 300 रुपयाची तिकटी घेतलेली आहेत म्हणून गवळण बुवा. वाट पाहतो मी यमुनेच्या तेरी, लहान असून मला बदनाम करते गोकुळ नगरी, तुझा प्रीत सखा तू माझी राधिका, रोज भेटेन कुंजवनी, हो हृदयाची माझ्या राणी गराधे, अंतरात ध्यानी मनी जपतो तुला मी, हृदयाची माझ्या राणी गराधे, अंतरात ध्यानी मनी गराधे. कटिंग जमली ना? थोडकी मोडकी दिली हो, जमली काय? हा हे कांगरू लावून सगळ्यात जर बघितलं होतं जमल कसं. आम्ही ज्याला म्हणता तिकडे पण बघा बरोबर ना. म्हणून गवळण पारितोषिक अमेरा दिनेश मोडक गाव लांजा उपळे माझी भाची हिचकडून खास मामाच्या आवाजासाठी 501 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. नाच मंडळ आभारी आहोत, ऋणी आहोत, धन्यवाद. रसिक जनो, शाहीर आणि गवळण सूत्र गायलेले आहे. मग त्या अनुषंगानं मी माझ्या गवळणीला सुरुवात करतोय. लक्ष असू द्या फक्त चेक.
राधिके हो प्रेम रंग रंगू देना राधिके प्रेम रंग रंगू दे राधिके प्रेम रंग रंगू दे राधिके मित्रांनो, स्तवन गण आणि गवळण झालेली आहे. शाहिरांना माझ्या प्रश्नाचे व प्रश्न जुनाच आहे तरी सुद्धा रसिकजन तुमच्या माहितीसाठी कलियुगात आपल्या भक्तांचे निषेधांपासून रक्षण करून भक्त उत्साही बनले आहे. त्या भगवंताचं नाव काय व त्या कलियुगात त्यांचं वास्तव्य कुठे आहे ठिकाण सांगायचं गोवाचं नाव सांगायचंय. शाहिरांचा प्रश्न गोवा लांब असेल तर जवळ या विषयाचं उत्तराची फोड करतोय. माझ्या वाचनातून गेलाय ते उत्तर देतो या ठिकाणी व्यासपीठावर गोवा खोटं बोलणार नाही. शाहिरांचा प्रश्न कोणत्या सद्गुरूंनी साडी चोळी पातळ नेसून हातात बांगड्या धरून सूर्यनारायणा बरोबर लग्न केलं त्या सद्गुरूंचं नाव काय? शाहीर प्रश्नाचं उत्तर असं आहे महासंत सद्गुरू माणिक प्रभू महाराज यांनी चोली पातळ नेसून हातात हिरव्या बांगड्या भरून सूर्य नारायणाशी लग्न केलं. हा लौकिक विवाह नसून जीवनाचा
शिवासोबत, जीवनाच्या शिवासोबत आत्म्याच्या परमात्म्याशी झालेला आध्यात्मिक विवाह सोहळा आहे असं बुवा तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे. जर ऐकला तो व्यवस्थित नसाल तर उत्तर या ठिकाणी लिहिलेलं आहे, कागद घेऊन जाऊ शकता. माझ्या माहितीनुसार मी बुवा प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे. त्याचप्रमाणे आलेलं पारितोषिक प्रहर्ष दैत आणि शार्वी प्रतीक दैत गाव तिवरी राजापूर यांच्या माध्यमातून 501 रुपयाचं पारितोषिक दिलेलं आहे. नाचमंडळ आभारी आहोत, ऋणी आहोत, सेल्फी रो. धन्यवाद. आलेलं पारितोषिक विखारी गौटणे कुंभारवाडी स्वर मुरलीचा दादांच्या माध्यमातून 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. रविदादा शेडेकर यांच्याकडून 501 रुपयाचं नक्कीच गवळून 2 ओळीत म्हणेल. तत्पूर्वी प्रश्नपदाला सुरुवात करतो. शॉर्टकट मध्ये काय म्हणायचं बघा. अरे शक्ती तुऱ्याच्या भागात कधी कोणावर चिडलोच नाही, अनव्यासपीठावर गायन करताना कोणाशी शब्दात लढलोच नाही. म्हणून विषय बुवा जरासा चिमटा काढून जातो तर उत्तर घेऊया. ध्यान असू दे केलं दारी दारा 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 चालेल चालेल चालेल. ध्यान असू दे डोक्यावर हे ऐकून सांगतो या मोर. ध्यान असू दे बोलावर हे ऐकून सांगतो या मोर. कस जीवाला वाटल बर ग आतमध्ये गेल्यावर. हे माझं गाणं नाही, हे गाणं माझं नाही, हे ओरिजिनल आहे. म्हणून नेम धरलाय तुझ्यावर, दाव उत्तर शोधून खरे. नेम धरलाय तुझ्यावर, दाव उत्तर शोधून खरे. मग हो घोड्यावर स्वार रे तू शक्तीची नार. 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 धन्यवाद. शाहिरांना दुसऱ्या बारेसाठी शुभेच्छा देतो. प्रथम फेरी संपली असं जाहीर करतो.
आता हा सामना ज्यांच्या